नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या स्टोरी चॅनलमध्ये हर्षू विथ स्टोरी। आजचा आपला विषय आहे जेवणानंतर लगेच झोप का येते। हे सामान्य कारण आहे की शरीराचा इशारा। तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का? काही लोक जेवण झाल्यानंतर 15 ते 20 मिनिटांमध्येच आळसावतात, डोळे जड होतात आणि झोप येऊ लागते। ऑफिसमध्ये, घरी किंवा दुपारच्या जेवणानंतर हे अनेकांच्या बाबतीत घडतं। पण हा फक्त आळशीपणा असतो का, की त्यामागे शरीरात काही वेगळं घडत असतं? आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच प्रश्नांचं काही उत्तर जाणून घेणार आहोत। सर्वात आधी एक गोष्ट समजून घ्या, जेवणानंतर थोडीशी सुस्ती किंवा झोप येणं हे अनेक लोकांमध्ये सामान्य असू शकतं। कारण अन्न पचविण्यासाठी शरीराला ऊर्जा लागते आणि पचनसंस्थेकडे रक्तप्रवाह वाढतो। त्यामुळे काही काळ शरीर शांत आणि रिलॅक्स वाटू लागतं। तर मंडळींनो, पण जर प्रत्येक वेळी जेवल्यानंतर खूपच झोप येत असेल, कामं करणं कठीण होत असेल किंवा हा त्रास रोज होत असेल, तर त्यामागे काही कारणं असू शकतात। तर आजचं हे आपली 5 मुख्य कारणं आहेत। त्यामधलं पहिलं कारण म्हणजेच खूप जास्त प्रमाणात जेवण करणं। एकाच वेळी खूप जास्त अन्न खाल्ल्यास शरीराला ते पचविण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते। त्यामुळे सुस्ती आणि झोप येऊ शकते। दुसरं कारण म्हणजेच कार्बोहायड्रेट आणि साखर जास्त असलेलं जेवण। पांढरा भात, गोड पदार्थ, साखरयुक्त पेय किंवा मैद्याचे पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्यास काही लोकांमध्ये रक्तातील साखरेत होणाऱ्या बदलामुळे थकवा जाणवू शकतो। तिसरं कारण म्हणजेच रात्रीची अपुरी झोप। जर तुम्ही आधीच झोप पूर्ण घेतली नसेल, तर जेवणानंतर शरीराला विश्रांतीची गरज अधिक जाणवू शकते। चौथं कारण म्हणजेच बैठी जीवनशैली। दिवसभर हालचाल कमी असणं, व्यायाम न करणं आणि सतत बसून काम करणं यामुळेही जेवणानंतर जास्त सुस्ती जाणवू शकते। काही वेळा मधुमेह, थायरॉईड किंवा इतर आरोग्य समस्या यांचाही लक्षणांशी संबंध असू शकतो। त्यामुळे जर हा त्रास नवीन सुरू झाला असेल किंवा खूप वाढला असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप जास्त महत्त्वाचं आहे। आता प्रश्न येतो की हा त्रास कमी कसा करायचा? सर्वप्रथम एकाच वेळी खूप जास्त जेवण टाळा। आहारात फाजा, डाळी, प्रथिने आणि फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा। गोड पदार्थ आणि साखरयुक्त पेयांचं प्रमाण मर्यादित ठेवा। जेवण झाल्यानंतर लगेच झोपण्याऐवजी 10 ते 15 मिनिटं हलकं चालणं फायदेशीर ठरू शकतं। तसेच रोज 7 ते 9 तासांची चांगली झोप घेण्याचा प्रयत्न करा। तर लक्षात ठेवा, अधूनमधून जेवल्यानंतर झोप येणं हे सामान्य असू शकतं। पण जर प्रत्येक जेवणानंतर तीव्र झोप, चक्कर, अशक्तपणा किंवा इतर त्रास होत असेल, तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका। योग्य तपासणी करून कारणं समजून घ्या। कारणं समजून घेणंच तितकंच महत्त्वाचं आहे। तर मंडळींनो, आजचा आपला विचार आहे की चांगला आहार फक्त पोट भरत नाही, तो शरीराला योग्य ऊर्जा देखील देतो। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच हेल्थ आणि मोटिवेशन विषयांवरती व्हिडिओसाठी हर्षू विथ स्टोरी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमचं एक सबस्क्रायबरसुद्धा मला खूप महत्त्वाचं आहे। तर तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक करा। धन्यवाद। निरोगी राहा आणि स्वतःची काळजी घ्या। तर मित्रांनो, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा।